नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती देतोय की बऱ्याच अंगणवाडी सेविका नागरी प्रकल्पाच्या अंतर्गत कार्य करतायत आणि भरती प्रक्रियेला म्हणजे सुपरवायझर पदासाठी जी काही अंतर्गत भरती प्रक्रिया आहे ती सुरुवात झालेली आहे. आणि त्या नुकताच जो 14 एप्रिलचा GR होता, त्या GR मध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की त्याच्यासाठीचं आवश्यक असणारं एकत्रित प्रमाणपत्र जे आहे ते एकत्रित प्रमाणपत्र 21 तारखेपर्यंत उपलब्ध करून दिलं जाईल. आणि 21 जे पात्र आहेत त्यांना ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि जे अपात्र ठरवल्या गेलेले आहेत, आता त्यांनी काय करायचंय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ प्रामुख्याने असणार आहे. तुमच्या कोणी जवळच्या असतील ज्या अपात्र ठरवल्या गेलेल्या आहेत तर त्यांना एक संधी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. मी सांगेल तुम्हाला ती प्रक्रिया या ठिकाणी करता येईल, जेणेकरून तुम्हाला ती अपील करायची आहे. आणि त्यांनी त्या GR मध्ये स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला जर अपील करायचं असेल तर ते कशा पद्धतीने अपील करायचंय. ठीक आहे, तो तुम्हाला ती सगळ्यात अगोदर माहिती देतो की बघा, इथे या पत्राद्वारे सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजे कोण, तर आपले CDPO. ठीक आहे, आता CDPO यांनी त्यांचे प्रकल्प कार्यालयातील मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांच्याकडून आवश्यक ते शालांत प्रमाणपत्र, कागदपत्र आणि कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे पडताळणी करून पदोन्नतीकरिता एकत्रित प्रमाणपत्र जे देणं अपेक्षित, ज्या पात्र आहेत त्यांना या ठिकाणी हे एकत्रित प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी ही CDPO कडे दिलेली होती. कधीपर्यंत, तर 21/4/2025 म्हणजे 21 एप्रिल 2025 पर्यंत देणं अपेक्षित होतं, उपलब्ध करून देण्यात यावं. पदोन्नतीस पात्र सेविका यांना एकत्रित प्रमाणपत्राचा नमुना या पत्रासोबत तुम्हाला मी यापूर्वी दाखवलेला आहे, उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविका एकात्मिक बालविकास विभागाच्या ICDS.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उपलब्ध करून दिलेल्या लिंकनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतील व ऑनलाईन भरलेल्या अर्ज व सोबत संलग्न केलेले कागदपत्रांच्या छायांकित प्रती संबंधित कार्यालयात 2 प्रतीत सादर करतील. याबाबत सविस्तर सूचना या पत्रासोबत देण्यात आली आहे. बघा, या ठिकाणी आता जेव्हा लिंक ओपन होईल तेव्हा तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा आहे आणि सोबत ते कागदपत्र या ठिकाणी काय करायचे, सादर करायचे. फॉर्म भरल्याच्या नंतर सुद्धा तुमचं एकत्रित प्रमाणपत्र ते तुमच्या कार्यालयामध्ये भरून द्यायचंय. आता हे झालं, 21 एप्रिल तर संपून गेली. बऱ्याच अंगणवाडी सेविकांना अपात्र ठरवलं गेलेलं आहे. त्याला कारण दिली गेलेली आहेत. एक तर ते भाषेचा मुद्दा, ठीक आहे, भाषेचा मुद्दा, आणि दुसरं काय सांगेन म्हणजे हिंदी आणि मराठी. ठीक आहे, हिंदी, आता याच्यामध्ये जर बघितलं हिंदी किंवा मराठी असं या पत्रामध्ये सांगितलं गेलंय, बरोबर. पण इथं एक जरी भाषा नसेल तरीही अपात्र ठरवलं गेलेलं आहे. ठीक आहे, इथं हिंदी किंवा मराठी असं सांगितलेलं असताना एकच भाषा, समजा मराठी काही जणांची आहे, मराठी सोबत काही जणांची संस्कृत आहे, यामुळे काय केलं गेलंय तर अपात्र ठरवलं गेलंय हिंदी नसल्यामुळे. आणि काही जणांना मराठी आहे, हिंदी नाहीये, तर तिथं सुद्धा अपात्र ठरवलं गेलंय. आणि दुसरा मुद्दा आहे लक्षात ठेवायचं, संगणक ज्ञान. ठीक आहे, संगणक ज्ञान. आता याच्यामध्ये मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं की संगणक ज्ञान किंवा भाषेचा मुद्दा, तर ती डिपार्टमेंटच्या अंतर्गत जॉईन केल्याच्या नंतर काही वेळ दिला जातो. त्या वेळेमध्ये भाषेची परीक्षा काय करावं लागते, पात्र करावं लागते. तर तुम्हाला तुमचे जे काही भत्ते असतात, जे वाढीव भत्ते, ते या ठिकाणी देण्यासाठी तुम्ही पात्र असता. आणि तुमची जी काही इन्क्रिमेंट होणार असते आणि त्याचबरोबर बढती असते, त्यासाठी तुम्ही जोपर्यंत भाषा आणि संगणकाचं प्रमाणपत्र सादर करत नाही तोपर्यंत त्यासाठी अपात्र ठरता. कशासाठी, बढतीसाठी, बरोबर. मग लक्षात ठेवा, इथं जर बघितलं तर बढती आणि तुमचे जे काही एक्स्ट्राचे इन्क्रिमेंट आहे त्याच्यासाठी तुम्ही अपात्र असता. तुम्ही हे 2 प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय तुम्ही तुमचं इन्क्रिमेंट होत नाही. तर हे प्रामुख्याने म्हणजे तुम्हाला काय, जॉईनिंगच्या नंतर सुद्धा वेळ दिला जातो, त्या वेळेमध्ये हे दोन्ही प्रमाणपत्र सादर करावे लागतात. अशा प्रकारचा GR हा गव्हर्नमेंटचा आहे. बाकीच्या सर्व भरतीमध्ये तो GR लागू केला गेलेला आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तर इथं अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये तो त्यामुळे काय केलं गेलंय, अपात्र ठरवलं गेलेलं आहे. तो GR ही मी टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या, तो तुम्ही घेऊ शकता. आणि आता याच्यानंतर काय करायचंय, 21 तारखेच्या नंतर अपात्र ठरलेल्या सेविकांनी काय करायचंय, तर लक्षात ठेवा त्याची सुद्धा याच GR मध्ये स्पष्टीकरण दिलं गेलंय. बघा, उक्त नमूद दिनांकापर्यंतच्या कालावधीत ज्या अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीस पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र मिळाले नाही, त्या अंगणवाडी सेविका यांना पदोन्नती पात्रता प्रमाणपत्र मिळण्याकरिता एक संधी म्हणून
संबंधित विभागीय उपायुक्त, लक्षात ठेवा, विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे 7 दिवसाच्या आत अपील करता येईल. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, आता पुढे अपील करायचंय. लक्षात ठेवा, कुणाकडं, तर मी सांगितल्याप्रमाणे विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे हे तुम्हाला अपील करायचं आहे. तिथून सुद्धा तुम्हाला हे प्रमाणपत्र 7 दिवसाच्या आत जर तुम्ही अपील केलं, कागदपत्राची पडताळणी करून GR काय आहेत ते व्यवस्थित पद्धतीने चेक करून तुम्हाला हे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं जाऊ शकतं. तसेच संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून अपात्र ठरलेल्या अंगणवाडी सेविका यांना संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास यांच्याकडे कागदपत्रांच्या पुराव्यासह अपील करण्याबाबत लेखी अवगत करून देतील व त्याची पोहोच संबंधित प्रकल्प कार्यालयात दप्तरी ठेवतील. आता लक्षात ठेवा, इथं काय, तर इथं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की तुम्हाला जे काही पुढच्या उपायुक्ताकडे अपील करायचं आहे त्याच्याबाबतची माहिती ही संबंधित तुमच्या कुणाकडून, तर लक्षात ठेवा, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून अपात्र ठरलेल्या अंगणवाडी सेविकांना संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास यांच्याकडे कागदपत्रांच्या पुराव्यासह काय करायचंय, तर लेखी अवगत करून देणं, म्हणजे माहिती द्यायची आहे लेखी स्वरूपामध्ये की इथं जाऊन तुम्ही अपील करा आणि त्यांच्याकडून म्हणजे का अपात्र ठरवलं गेलंय याचं त्यांच्याकडून प्रमाणपत्र घ्यायचं किंवा तो लेखी घ्यायचं आणि पुढे अपील करण्यासाठी त्याच CDPO कडून तुम्ही काय करायचंय ती माहिती घ्यायची आहे. अशा पद्धतीनं एकंदरीतरित्या या ठिकाणी तुम्हाला पुढे 7 दिवसाच्या आतमध्ये, म्हणजे लक्षात ठेवा आता 7 दिवसाच्या आतमध्ये कधीपासून, तर 21च्या पुढे म्हणजे 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28 या 28 तारखेपर्यंत काय करायचंय रे, तर तुम्हाला या ठिकाणी अपील करायचे. इथं 28 नाही 28 29 तारखेपर्यंत, ठीक आहे, 29 तारखेपर्यंत तुम्हाला इथं उपायुक्तालयाकडे अपील करायचं आहे. लवकरात लवकर कारवाई, जे अपात्र ठरलेले गेलेले आहेत त्यांच्याकडून ते लेखी तुमच्या CDPO कडून घ्या आणि 7 दिवसामध्ये इथं उपविभागीय आयुक्तालयाकडे हे अपील करायचं आहे. तुम्हाला इथं सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं. हे प्रामुख्याने काय करा, लक्षात घ्या. आणि सोबत असलेले हे GR, भाषेच्या संदर्भाचा GR असेल, संगणकाच्या संदर्भामध्ये असणारा GR असेल, तो या ठिकाणी काय करायचा आहे, तुम्हाला घेऊन जायचं आहे. म्हणजे तुम्ही ते कागदपत्र काय करायचे, तर प्रिंट काढायचे, सगळं तुम्हाला द्यायचं, बरोबर. आणि मग तिथून तुम्हाला या कारवाईच्या माध्यमातून हे दिलं जाऊ शकतं. हे अपील करायला विसरू नका, तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळू शकतं. हीच कारवाई आहे. हे प्रामुख्याने काय करा, लक्षात घ्या. आणि ज्यांना तो GR लागत असेल तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथं तो GR उपलब्ध करून दिलेला आहे. आणि ही जी काही माग बघा फेब्रुवारीमध्ये, ठीक आहे, फेब्रुवारीमध्ये सुद्धा एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये. तो GR त्याच्यामध्ये सुद्धा, त्याची सुद्धा प्रिंट काढून घ्या आणि तो GR त्याला जोडा आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्हाला दाखवता येईल. आणि काय करता येईल रे, तर तुमच्या उपविभागीय आयुक्तालयाकडून तुम्हाला तो प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. ही या ठिकाणी काळजी घ्या. 7 दिवसाच्या आतमध्ये लवकर अपील करा आणि पुढच्या कारवाईला सामोरं जा, जेणेकरून काय होईल, तर तुम्हाला ती संधी आहे एक प्रकारची. त्यांनी स्पष्ट सांगितलं याच्यामध्ये की एक पदोन्नती पात्रता प्रमाणपत्र मिळण्याकरिता एक संधी म्हणून तुम्हाला 7 दिवसामध्ये अपील करता येणार आहे आणि ते अपील करून घ्या. ठीक आहे, चला, एवढीच या ठिकाणी माहिती आजच्या सेशनच्या माध्यमातून देण्यासाठी समोर आलेलो होतो. ठीक आहे, बॅचच्या संदर्भामध्ये माहिती पाहावी असेल, बॅच मेंटॉरशिप बॅच सुद्धा आहे आणि रेग्युलर बॅच सुद्धा आहे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुरू झालेली आहे, तुम्ही ती जॉईन करून घेऊ शकता. चालेल, चला, पदोन्नतीच्या नंतर. आणि ठीक आहे, आणि जे काही जवळचे कोणी असतील तर त्यांना सुद्धा ही लिंक शेअर करायला विसरू नका बरं का. कारण मी बघितलेला अनुभव आहे की तुम्ही संकुचित वृत्ती बऱ्याच वेळा बाळगता, ती न बाळगता तुम्ही काय करा, तर तुम्ही जे तुमच्या जवळचे कोणी अपात्र ठरवलेले असतील तर त्यांना निश्चितपणे हे काय करा, तर या ठिकाणी ही शेअर करू द्या, स्पर्धेमध्ये येऊ द्या. ठीक आहे, जेणेकरून त्यांनी सुद्धा आता या कामामध्ये बरेच 10-20 वर्ष, 10 वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेली असेल, त्यांना सुद्धा अपेक्षा आहे की आपलं सुद्धा कुठेतरी प्रमोशन झालं पाहिजे. अपात्र ठरवत असेल तर त्यांना ही संधी आहे. ठीक आहे, सो तुम्ही जाऊ शकता. चालेल, चला, अपील करू शकता आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. लवकर अपील करा.